वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातून आरोग्य संपन्न गावाची निर्मिती होईल। सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद तारळकर। कृतिशील गावांच्या निश्चयी लोकसहभागातून दृढ स्वच्छता संकल्पामुळे राज्यातील अनेक गावागावात एकता व अखंडता वाढीस लागून गावकऱ्यांच्यातील परस्पर बंधुभाव स्नेहभाव वृद्धिंगत होत आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण जनतेचे आरोग्यमय जीवनस्तर उंचावेल, सामाजिक व सामूहिक स्तरावर आरोग्य संपन्न गावांची निर्मिती संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घडत आहे, असे उद्गार कागल पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर यांनी संत गाडगेबाबा पुण्यदिनी मळगे बुद्रुक येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानानिमित्त आयोजित केलेल्या ग्रामसभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी भारतीय सेना निवृत्त सैनिक एकनाथ पाटील होते। स्वागत व प्रास्ताविक सरपंच तथा सरपंच परिषदेच्या महिला तालुका अध्यक्ष सौ नलिनी कृष्णा सोनाळकर यांनी केले। यावेळी परिषदेचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, तालुका अध्यक्ष कृष्णात बुरटे, प्रकल्प समन्वयक सविता पाटील कुरुकली, सरचिटणीस अनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वायदंडे, सर्जेराव वडर, दीपक कळमकर इत्यादी प्रमुख उपस्थिती होती। कागल तालुक्यातील गावांचा शाश्वत ग्रामविकास व आरोग्य संपन्न गावांसाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने सरपंच परिषदेच्या माध्यमातून लोक चळवळ उभी करून स्वच्छतेचा जागर करण्याचे आवाहन पंचायत समिती विस्तार अधिकारी मुंडे यांनी केले। महाराष्ट्र शासनाचे अनेक अभियान व उपक्रम कागल तालुक्यात राबवण्यासाठी आपल्या गावाची पथदर्शी गाव म्हणून सरपंच परिषदेने निवड केली असल्याची माहिती परिषदेचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना देऊन यासाठी सरपंच परिषदेने मळगे गावास दत्तक ग्राम घेत असल्याबद्दलची घोषणा यावेळी केली। मळगे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम पाटील, विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ गीतांजली कळमळकर, संदीप अस्वले, कृष्णात सोनाळे यांनी मनोगत व्यक्त केले। विद्यामंदिर व विद्यालयाच्या ज्या विद्यार्थिनींनी यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून स्वतंत्र प्लास्टिक कचरा गोळा केला, भैरवनाथ मंदिर स्टँड परिसर, गावातील मुख्य गल्लीतील स्वच्छता व गटर्स साफसफाई, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, परिषदेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला वर्ग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहभागाने करण्यात आली। यावेळी ग्रामसेवक संजय पाटील, बाबुराव बाळाराम पाटील, संदीप कांबळे, युवराज कांबळे, विठ्ठल कमळकर, विनायक कमळकर, विशाल तिराळे हजर होते। उपस्थितांचे आभार दिनेश कांबळे यांनी केले। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन